आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती। केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट। यंदा मान्सून 3 दिवस उशिरानं महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार। कोकण किनारपट्टीवरती आता जोरदार पावसाची शक्यता। मुंबई, रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाचा अलर्ट। उर्वरित राज्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट। मुंबईच्या अंधेरी सबवेसाठी 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यानंतर पुन्हा उपाययोजनांवरती चर्चा। अंधेरी परिसरामध्ये 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार। विमानतळावरील संवेदनशील भागात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई, डीजीसीएचे आदेश। तर विमानतळावरती फोटो, व्हिडिओ, रील्स काढल्यास मोबाईल जप्त होणार। ठाण्यातील विविध भागात आजपासून 24 तास पाणीपुरवठा बंद। पावसाळ्यापूर्वीची देखभाल, दुरुस्तीची कामं आणि आगामी पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। जेम पोर्टलवरनं खरेदी करून सुद्धा मुंबईतील विद्यार्थ्यांना यंदा उशिरा गणवेश। महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळू शकणार नाहीत। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 27 शालेय वस्तूंची खरेदी यंदा प्रथमच केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरनं। मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांमधील फलकांविरोधात मनसे आक्रमक। प्रत्येक शाखा प्रमुखाला आपापल्या भागातील फलकांची माहिती गोळा करून तक्रारी करण्याचे आदेश। फलक न हटवल्यास मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा। पुणे बेंगळुरू महामार्गावरील कराडजवळ सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात। या 3.5 किलोमीटरच्या उड्डाणपुलाचं लवकरच उद्घाटन होणार। यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट। पुण्यातल्या परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या काठावरती 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार। 30 जूनपर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार। पालिका प्रशासनानं तशी माहिती दिली।